महाराष्ट्र टॉक या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण ठाणे शहरातील तलावपालीच्या बाजूला असलेलं जे भाजी मार्केट आहे, शिवाजी भाजी मार्केट, तिथे आपण उपस्थित आहोत। जसे की तुम्ही बघू शकता, आज 19 तारीख असून सुद्धाही पावसाचा काही अटापटा दिसत नाही आहे। महाराष्ट्रातील अर्धे जे जिल्हे आहेत, थोडे काही जिल्ह्यांमध्ये पाऊस जो आहे तो कमी प्रमाणात सुरू झालेला आहे, पण ठाणे जिल्ह्यातील मध्ये अजूनही पावसाचा जो आहे तो अटापटा दिसत नाही आहे। ह्याच पावसामुळे पिकांचा जो आहे तो खूप नुकसान होत आहे। त्यामध्येही खूप वाढ झाला आहे पैशांमध्येही। ह्या सगळ्यांचा जो परिभाव आहे तो सामान्य नागरिकांवरती पडत आहे। तर आपण ह्या भाजी मार्केटमध्ये उपस्थित आहोत, तर आपण ह्याच विषयावरती आपण काही लोकांशी ह्या गोष्टीवरती संवाद साधूया। गिऱ्हाईक जास्त घेत नाही माल, आणि कसं आहे, भाव वाढलेत, बोलतात आम्ही मटण खाल्लेलं बरं। 200 रुपये किलो भाजी झाली, 100 रुपये किलो भाजी झाली, मग पाव किलो तर मटण येईन 100 रुपयात, म्हणून आम्ही मटण खाऊ, भाजी नाही खाणार। नॉनव्हेजवाले तर खातात, पण हे व्हेजवाले खात नाही, घ्यायलाच लागते त्यांना भाजी, महाग असो नाही स्वस्त असो, घेणारच ते लोक भाजी, त्यांना पर्याय नाही। हो, 20-20, 25-25 रुपये वाढले एक किलो मागे। आता 80 होते तर 100 झाले, असं आहे। भेंडी आता 80 रुपये 60 रुपये किलो होती, आता 100 रुपये किलो झाली, 120, 100 असं आहे। परस बी 200 रुपये किलो, काकडी 80 रुपये किलो, 60 रुपये 40 रुपये किलो काकडी होती। आता गिऱ्हाईकांवर पण फरक पडतो ना, 1 किलो घेण्याच्या ऐवजी 5 किलो खाणार म्हणतात, मग असं आहे। पाऊस नाही पडत आहे, उष्णता खूप वाढलेली आहे, पिकांचाही भरपूर नुकसान। हो, आणि का 7 तारखेला पाऊस पडायचा, तर आता अजून किती तारीख झाली आहे? 19 तारीख, अजून पाऊस पडला नाही। त्याच्यावर काय परिणाम होणार, काय नाही, त्याच्यात हे होतं ना, त्याच्यामुळे। कारण कसं आहे, महागाई वाढली ना, तर लोकांना पण भाजी घ्यायचा कंटाळा येतो, परवडत नाही लोकांना सुद्धा, तरी पण आपली थोडी थोडी घेऊन जातात भाजी। म्हणजे पाव किलो न्यायची तिथं 100 ग्रामच नेतात, अर्धा किलो न्यायची पाव किलोच नेतात, कारण महागाई जास्त वाढली। 2014 पासून आपण असं ऐकतो की आजचे दिन आने वाले, पण ते अजूनपर्यंत आपल्याला काही दिसत नाहीये। महागाईवर महागाई प्रचंड वाढलेली आहे, पण रोजगार काय वाढलेला आहे? मिडल क्लास माणसाचा रोजगार काय वाढलेला नाहीये, गरीब माणूस अजून गरीब होत चाललाय, पैसेच नाही, पैसेच येतील नाही का? तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यावरती? आता आम्ही तरी काय, तिकडनं आम्हाला भाजीच महाग भेटते, आमच्याकडनं पण पैसेच होत नाही मालाचे द्यायला। 150 रुपये पाव किलो। याची फळं जास्त करून सगळी बाहेरची येतात। महाराष्ट्राच्या फळामध्ये मोसंबी, संत्री नाही, पपई, आंबे, खरबूज, कलिंगड एवढेच पदार्थ आहे। अननस पण बाहेर, महाराष्ट्राचे पदार्थ एवढेच। बाकी हे सगळे न्यूझीलंड वगैरे, साऊथ आफ्रिका, तंजानिया हे पदार्थ तिथून आहेत, म्हणून एवढं दिसतं तरी, नाहीतर काहीच नसतं। महागाईवर तुमचं काय म्हणणं आहे? महागाई म्हटलं तर गेल्या वर्षीपेक्षा या टायमाला गेल्या वर्षीपेक्षा या टायमाला म्हणलं तर 100 रुपयाची फरक आहे, 50 ते 100 रुपयाचा फरक आहे या भावामुळे। गेल्या वर्षी भाव 250-300 रुपये होता, यावर्षी भाव 300 आणि 350 असा सफरचंदाचा। बाकी या 200-250 होतात, तो 300 रुपये चालू, म्हणजे 50 रुपयाचा डिफरंट आहे गेल्या वर्षी। हाँ बोलिए। अंकल, पानी की कटौती बहुत ही ज्यादा करनी पड़ रही है, क्योंकि थाने में पानी का बहुत सारी समस्या हो चुकी है। थाने में नहीं तो पूरे महाराष्ट्र में अभी अपने पूरे महाराष्ट्र के पास सिर्फ 1 ही हफ्ते का पानी बचा हुआ है, जहाँ पे बारिश की वजह से जब तक बारिश नहीं होगी तब तक ये पानी की कटौती का सामना हम सब लोगों को करना पड़ेगा। अपने आप पर सुधार करना होगा। पानी जो है बाहर गिरता है, ठोकर का पानी गिराएंगे तो हमारा नुकसान वेस्ट होगा है। पानी जब हम कम गिराएंगे तो हमारे लिए सुविधा होगा, हमारे लिए सहयोग होगा। तो पानी उतना ही खर्च करे जितना खर्च करने लायक हो, अनुपात से ज्यादा नहीं। महंगाई पे आपका क्या कहना? महंगाई पे क्या कहना है? महंगाई हो सबके लिए है, हमारे लिए है, आपके लिए है।